परमार्थाची प्रवृत्ती का होते, त्याची कारण कोणती, ही पहिली पाहिली. जीवनात मनुष्याला असं काय कमी दिसतं की ज्याच्या करता त्यांनी प्रापंचिक जीवन सोडून दुसऱ्या कुठेतरी वळावं. हे समर्थाने 3 ओव्यामध्ये सांगितलेलं आहे. परमार्थ प्राप्त झाल्यानंतर काय परिणाम होतात, परमार्थ पूर्ण झाला हे कशावरून समजावं, हे सांगण्याकरता त्याने या 3 ओव्या लिहिल्या आहेत. साहजिकच परमार्थ आपण कशा करता सुरू करतो हेही त्याच्यावरूनच समजतं. ते म्हणतात, पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली, ऐसी स्वये प्रचिती आली म्हणजे बरे. ईश्वराचे ओळखले, मी कोण हे जाणले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. ब्रह्मांड कोठून आले, कासयाचे उभारले, मुख्य कर्त्याचे ओळखले म्हणजे बरे. अर्थात पापाची खंडना व्हावी, जन्म दुःख नष्ट व्हावी आणि ईश्वर कोण, मी काय, विश्व कुठून आलं आणि त्याचा कर्ता कोण, इतक्या गोष्टींचं उत्तर मिळालं, इतक्या गोष्टी स्वानुभूतीनं कळल्या म्हणजे परमार्थ पूर्ण झाला. या गोष्टीचा उलगडा व्हावा एवढ्याकरता मनुष्य परमार्थाकडे वळतो. प्रत्येक मनुष्याला दुःख हे आहे, दुःखापासून कुणीही मुक्त नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन असं गीतेत म्हटलेलं आहे. जीवनामध्ये अनेक दोष आहेत, त्याचं वर्गीकरण या 4-5 वर्गात करता येईल. जन्म, मृत्यू, म्हातारपण, नाना तऱ्हेचे रोग आणि दुःख, या सर्वांनी मनुष्य गांजलेला आहे आणि यातून पार कसं पडायचं याचा तो विचार करतो. त्याला स्वतःला कळून येतं की आपल्या सामर्थ्याने यातून आपल्याला बाहेर पडता येणार नाही, एक परमेश्वरच यातून आपल्याला बाहेर काढतील. ज्ञानेश्वर म्हणतात, कटकटा हे ओकटे, ये मृत्यूलोकीचे उफराटे, येथ जरी अवसते जन्मला तू, झडझडोनी वहिलाने, या भक्तीच्या मार्गाला जेणे पावसी अव्यंग निजधाम बांधे. माझ्या गावाला येऊन पोचल्या वाचून या सर्व दुःखातून तू मुक्त होणार नाही आणि भक्तीच्या वाटेने या माझ्या गावाला तुला आलं पाहिजे. परमेश्वराच्या गावी जाणं म्हणजे परमेश्वराचं गाव काही नाही, परमेश्वर होणं, परमेश्वराच्या साक्षात्काराने परमेश्वर होणं म्हणजे परमेश्वराच्या गावी जाणं. तेव्हा जन्मयातना चुकवण्याचा उपाय म्हणजे परमेश्वराचा साक्षात्कार. हे सर्व संतांनी सांगितलेलं असल्यामुळे त्याकडे मनुष्य जन्म दुःखातून दूर होण्याकरता येतो. यापेक्षा थोड्या वरच्या वृत्तीचे जे लोक आहेत त्यांना जन्म दुःखाबरोबरच पापाची खंडना व्हावी असंही वाटत असतं. त्यांना असं तुकारामांच्याप्रमाणे कळून येतं की माझे मज कळू येती अवगुण, काय करू मन वनावर, वाचावदे परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. आपले सगळे दुर्गुण दूर व्हावे, आपण इंद्रियाधीन झालो आहो, या पापापासून आपण मुक्त व्हावं, या पापाचे कष्ट आपल्याला नको. पापाचा आपल्याला कंटाळा आलेला आहे, परंतु बुद्धीला हे कळलं तरी सुद्धा त्यातून आपल्याला मुक्त होता येत नाही, म्हणून देवाकडेच त्याच्याकरता वळावं लागतं. आता आड उभा राही नारायणा, कृपा सिंधूपणा साथ करी, मी आणि माझी इंद्रिय यांच्यामध्ये परमेश्वरा तू उभा राहा आणि तू उभा राहिल्यावरच माझी इंद्रिय बाह्य विषयांच्याकडे वळणार नाही. असं पापापासून दूर होण्याकरता सुद्धा परमेश्वराकडे वळावं लागतं. गुरुदेवाने दुःखापासून दूर होणं या गोष्टीला फिजिओलॉजिकल इन्सेंटिव्ह असं म्हटलेलं आहे, शारीरिक कारण परमार्थ प्रवृत्तीची, आणि पापापासून दूर होण्याला नैतिक कारण मॉरल इन्सेंटिव्ह असं म्हटलेलं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे मनुष्याला आनंदाची इच्छा आहे कारण त्याला भावना आहे, त्याला नीतीची आणि चांगुलपणाची इच्छा आहे कारण त्याला इमोशन आहे. या 2 भावनांच्या, या 2 शक्तींच्या पूर्णतेसाठी त्याला ईश्वराकडेच वळावं लागतं. पूर्णपणे नीतीची प्राप्ती मगाच्या ओळीत सांगितल्याप्रमाणे आत्मबोध होऊन त्याचा परमानंद झाल्यानंतरच होणार आहे, नंतरच स्थितप्रज्ञता प्राप्त होणार आहे. म्हणून मनुष्य परमार्थाकडे वळतो. याचं कारण त्याची दुःखाचा नाश व्हावा ही इच्छा. त्याचप्रमाणे
पापाचा नाश व्हावा, आपण पूर्ण सद्गुणाने भरलेला असावं, ही त्याची इच्छा हो. तिसरी गोष्ट, मी कोण, विश्व काय आहे आणि परमेश्वराचं स्वरूप काय आहे हे कळावं ही मनुष्याच्या मनाला साहजिकच इच्छा असते. मनुष्याची बुद्धी सारखी या गोष्टीकडे ओढत असते की आपल्याला या विश्वाचं ज्ञान व्हावं. त्याच्याकरता ही मनुष्य तिकडे वळतो. विश्वाचं ज्ञान व्हावं याकरता ईश्वराकडे वळणारे लोक थोडे, परंतु तेही असतात आणि त्यांना ईश्वराच्या ज्ञान व्हावं या इच्छेबरोबर पापाची खंडना व्हावी आणि जन्मयातना चुकावी ही तर इच्छा असतेच, ती मनुष्य मात्राला लागलेलीच आहे. या गोष्टी सुद्धा परमेश्वराच्या दर्शनाने होऊ शकतात. कारण आपण पाहिलं की आत्मबोध म्हणजे आत्मसाक्षात्कार हेच खरं ज्ञान, इतर ज्ञानच नव्हे आणि बुद्धीने ते ज्ञान होणार नाही. हे मेटाफिजिक्स किंवा परतत्वज्ञान याचा विचार करताना आपण पाहिलं. म्हणून या माणसाच्या ज्या तीन वृत्ती किंवा त्याचे तीन अर्जेस, तीन स्फूर्ती, त्या त्याला परमेश्वराकडे वळवतात. प्रत्येक मनुष्य या तीन गोष्टीमुळे तिकडे वळतो असं नाही. पापाची जाणीव पुष्कळांना आहे, दुःखाची जाणीव ज्याला नाही असा तर कुणी मिळायचाच नाही, पण असं असून सुद्धा मनुष्य तिकडे वळत नाही. तत्वज्ञानाकरता देवाकडे वळणारे फारच थोडे, पण जे वळतात ते या तीन कारणापैकी कोणत्या एका तरी कारणाने वळतात हेच त्यांना मुख्यत्वे करून सांगायचं आहे. आणि हे मनुष्य स्वभावाचा विचार केला म्हणजे त्याला धरू नये, कारण या मनुष्याच्या तीन शक्ती बुद्धी, भावना आणि क्रियाशक्ती या त्याला तिकडे ओढून नेत असतात. याच्या बरोबरच याचा तपशील म्हणून त्याने आपल्या काही ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की या नरदेहाची महती सर्व संतांनी एकमुखाने वर्णन केलेली आहे. या नरदेहाचे गुणे सच्चिदानंद पदवी घेणे असं संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून मनुष्य त्याकडे वळतो. म्हणजे अत्यंत भव्योदात्त, अत्यंत आनंदमय, अत्यंत थोरवीला पोचवणारं असं काहीतरी आपल्याला साध्य करून घेता येणार आहे. त्याच्या प्राप्तीच्या आशेने मनुष्य तिकडे वळतो आणि ते काय तर परमेश्वर. तर नरजन्माची महती ही संतांनी सांगितलेली गोष्ट. त्याप्रमाणे संतांनी आपल्याला सतत सांगितलेलं की हा नरदेह तुला प्राप्त झालेला आहे, त्याचा उपयोग विषय सेवनाकडे करू नको. नरदेह हे तुझं भांडवल आहे आणि या भांडवलाने परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची एवढ्या करता तू जन्माला आलेला आहे. ते नरदेह रूपी भांडवल म्हणजे नरदेहातलं आयुष्य म्हणजेच भांडवल, हे जर विषय सुखामध्ये आपण खर्च केलं तर मग परमेश्वराची प्राप्ती कशी होणार. पूंजी साथ बहुत तू लाया, झूटे सुखती निद्रा सोया. खोट्या सुखाच्या निद्रेमध्ये तू निजलास आणि हे जे आपल्याबरोबर तू पुण्यरूपी भांडवल आणलं होतं म्हणजे नरदेहाचं आयुष्य हेच ते भांडवल, ते या झोपेमध्ये चोराने तुझं नेलं म्हणजे विषयाने तुझं नेलं, खोट्या सुखाच्या विषयाने. मग परमेश्वराचा साक्षात्कार तुला होणार कसा. प्रेम नगर का अंत न पाया. परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराच्या दर्शनाने उत्पन्न होणारी त्याच्याबद्दल भक्ती, याचा अंत म्हणजे याच्या अलीकडचा भाग सुद्धा तू पाहिला नाहीस, अलीकडची वेळ सुद्धा तू पाहिली नाहीस. मग पलीकडे जाण्याची तर गोष्टच राहिली. म्हणजे परमार्थ मार्गावर पाऊल सुद्धा तू ठेवलं नाहीस तर तुझं आयुष्य हे व्यर्थ गेल्यासारखं होईल असं संतांनी सांगितलेलं आहे. त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. या तीन गोष्टीमुळे मनुष्य परमेश्वराच्या प्राप्तीचा प्रयत्न करू लागतो. यानंतर काय प्रवृत्ती होते पाहिल्यानंतर साक्षात्काराला अवश्य किंवा परमार्थ मार्ग आक्रमण्याला अवश्य अशी दुसरी गोष्ट म्हणजे नैतिक सिद्धता. मनुष्याला प्रपंच सोडून परमार्थाकडे जायचं आहे. कारण प्रपंचामध्ये दुःख, पाप आणि अज्ञान या तीन गोष्टी आहेत आणि परमेश्वराच्या प्राप्तीने त्या नष्ट होणार आहेत. तेव्हा हे सोडून तिकडे जायचं आहे, त्याच्याकरता नैतिक तयारी करायला पाहिजे. त्याशिवाय परमार्थ साध्य होत नाही. ही त्याची अगदी पहिली पायरी किंवा परमार्थाचा तो पाया आहे. ना विरतो दुश्चरिता, ना शांतो ना समाहिता, ना शांत मानसो वापी, विज्ञाने नैव माप्नुयात. ज्याने दुश्चरित सोडलं नाही, ज्याचं मन शांत झालं नाही, साम्यावस्था ज्याच्या मनाला थोडीफार आलेली नाही, असा मनुष्य केवळ बुद्धीने परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकत नाही असं उपदेशकांनी म्हटलेलं आहे. आधी मनमुंदा मग परब्रह्मसुंदा. मन अगोदर आपण आपलं स्वच्छ करायला पाहिजे.
नाही तर साक्षात्कार नाही. कारण एक मन सारे तुझा भांडवला, वाचिताते तुला येई कैसे, म्हणून या दृढ धरी पांडुरंग, देहालाही संग प्रारब्धाचा, असं तुकाराम म्हणतात. एवढ्याकरता दुर्गुण टाकले पाहिजेत आणि सद्गुण संपादन केले पाहिजे. दुर्गुण टाकणं आणि सद्गुण संपादन करणं ही खरोखर एकाच क्रियेची दोन अंग आहेत. भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जव इत्यादी हे सगळे गुण सांगितलेले आहेत. त्याला ज्ञानाची लक्षणं असं म्हटलेलं आहे, साक्षात्काराची लक्षणं असं म्हटलेलं आहे. साक्षात्कारामुळे हे गुण मनुष्याच्या अंगी येत जातात. मान किंवा अहंकार ज्या प्रमाणात टाकावा त्या प्रमाणात अमानित्व आणि नम्रता मनुष्याच्या अंगात उमटू लागते. दंभ ज्या प्रमाणात टाकावा त्याप्रमाणे अदंभ आणि सत्यनिष्ठा मनुष्याच्या अंतःकरणात उत्पन्न व्हायला लागते. या तऱ्हेने दुर्गुण त्याग आणि सद्गुणाची प्राप्ती ही एकाच क्रियेची दोन अंग आहेत. तर कोणते सद्गुण अंगी आणायचे, कोणते सद्गुण टाकायचे याचा पुष्कळ तपशील संतांच्या ग्रंथामध्ये सापडतो. गीतेत आता सांगितल्याप्रमाणे अमानित्व, अदंभित्व ही ज्ञानाची लक्षणं म्हणून सांगितली आहेत. अभयम, सत्वसंशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थिती वगैरे दैवी संपत्तीची लक्षणं म्हणून सांगितलेली आहेत. आणि सर्व संतांनी, ज्ञानेश्वरी, तुकारामाने, समर्थाने सर्वांनी ही लक्षणं सांगितलेली आहेत. त्याच्या तपशिलात शिरण्याचं कारण नाही. मुख्य गोष्ट म्हणजे या सद्गुणाच्या मध्ये ऐक्यतेचं सूत्र काही सापडतं का हे पाहायचं आहे. आणि गुरुदेवाने मुख्यत्वे करून त्याचा विचार केलेला आहे. हे सर्व सद्गुण आहेत, त्यांच्यामध्ये अशी काहीतरी मांडणी किंवा रचना करता येते का की एक मुख्य सद्गुण आणि बाकी सगळी त्या सद्गुणाची अंग असं आपल्याला दाखवता येईल का. तर साक्षात्कारवादाच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रश्न आहे आणि नीतिशास्त्राच्या दृष्टीनेही हा महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी गुरुदेवाने म्हटलंय की असा प्रयत्न पूर्वी अनेक तत्ववेत्यांनी केला. प्लेटोनी केला, अरिस्टॉटलनी केला. अरिस्टॉटलनी सुवर्ण मध्य किंवा कोणताही अतिरेक न करणं हा सद्गुण सांगितला. प्लेटोनी न्याय हा सद्गुण सांगितला. पण धर्मशास्त्राच्या दृष्टीने ख्रिश्चन धर्मशास्त्रामध्ये परमेश्वराबद्दल प्रेम, विश्वास आणि आशा, चॅरिटी, फेथ अँड होप हे तीन सद्गुण सांगितले. आणि आता मुख्य सद्गुण म्हणजे चॅरिटी किंवा परमेश्वरावर प्रेम हा मुख्य सद्गुण सांगितला. आणि इतर सर्व सद्गुण या सद्गुणाचे उपांग आहेत, या सद्गुणाचे निरनिराळे पैलू आहेत असं त्यांनी दाखवलेलं आहे. याच पद्धतीने गुरुदेवांनी पण दाखवलेलं आहे की भक्ती हा मुख्य सद्गुण गीतेच्या मताने, अर्थात गुरुदेवांच्या मताने सुद्धा, हिंदी संतांच्या मताने त्यांनी तेच दाखवलेलं आहे की बुद्धी हा मुख्य सद्गुण आणि इतर सर्व सद्गुण ही या भक्तीची अंगोपांग, भक्तीचे परिणाम किंवा भक्तीची साधनं म्हणून त्यांनी सांगितलेली आहे. अर्थात साक्षात्कार हे मनुष्याचे ध्येय, म्हणून भक्ती हा मुख्य सद्गुण जे प्राप्त करून घ्यायचं त्याला अत्यंत आवश्यक जी गोष्ट तो मुख्य सद्गुण. भक्ती ही साक्षात्काराला किती आवश्यक आहे ते पुढे आपण पाहू. साधन मार्ग या प्रकरणामध्ये आपण पाहू. त्यांनी म्हटलंय की गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं दिलेली आहेत. त्या सर्व लक्षणामध्ये योमद भक्तस्तमे प्रियः, भक्तिमान मे प्रियो नरः, भक्तास्ते अतीव मे प्रियः असं भक्ती हे मुख्य सद्गुण म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. एकांतिक भक्ती ही अत्यंत महत्वाची हा सद्गुण त्यांनी त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून सांगितलेला आहे. 13व्या अध्यायामध्ये सुद्धा अनेक सद्गुणामध्ये मैका अनन्य भावेन भक्तिरव्यभिचारिणी, माझ्या ठिकाणी अनन्य भावाने असलेली अव्यभिचारिणी भक्ती हा मुख्य सद्गुण त्यांनी सांगितलेला आहे. मग काही सद्गुण घेऊन ते भक्तीचे आविष्कार, भक्तीचे अंगोपांग किंवा साधनं कसे आहेत ते त्यांनी दाखवलेलं आहे. पहिल्यांदा दया आणि क्षमा. परमेश्वराच्या जवळ आपण दया भागतो, आपल्या अपराधाबद्दल आपण परमेश्वराच्या बद्दल क्षमा मागतो. तर इतरांना दया दाखवणं आणि इतरांना क्षमा करणं हे आपोआपच कर्तव्य होतं. नाहीतर परमेश्वराच्या जवळ क्षमा मागणं यात आपल्याला अर्थ राहणार नाही, तसा अधिकारही राहणार नाही. दया अंतःकरणामध्ये असली आणि ती खरी खरी दया जर असली तर त्याच्यापासून परोपकार हा उत्पन्न झालाच पाहिजे. ज्या दयेची परिणती परोपकारामध्ये होत नाही ती दया कच्ची, अपूर्ण आणि दुर्बल आहे असं म्हणायला पाहिजे. समता. परमेश्वराची सर्व लेकरं आणि परमेश्वर सगळ्यांचा पिता
त्यामुळे सर्वांच्या ठिकाणी परमेश्वराची लेकरं म्हणून समता आहे. कोणालाही कोणी वाईट वागवता उपयोगी नाही. परमेश्वराच्या जगातली भूत म्हणून प्रत्येकाला सुख समाधानाने राहण्याचा हक्क आहे. ही समतेची वृत्ती भक्ताच्या ठिकाणी असलीच पाहिजे, नाहीतर तो भक्तच म्हणता येणार नाही, देवाबद्दल त्याला प्रेमच आहे असं म्हणता येणार नाही. आणि ही समता जर अंगी बांधली तर त्याच्याबरोबर अहिंसाही उत्पन्न झाली पाहिजे. कारण सर्वांना समलेखल्यानंतर कोणाची हिंसा करणं हे मनुष्याच्या हातून होणं शक्य नाही. आणि दयेपासूनही पण अहिंसा निर्माण झाली पाहिजे. या काही गुणांचा विचार झाला. त्यानंतर आत्मविनिग्रह, इंद्रियांचा निग्रह. परमेश्वर आपला प्रियतम आहे आणि त्या प्रियतम परमेश्वराची आपल्याला पूजा करायची. ती पूजा करीत असताना आपण नाना तऱ्हेच्या सुखांच्याकडे धावलो आणि तिकडे जर आपलं मन गेलं तर परमेश्वराची भक्ती करता येणार नाही. त्याने म्हटलेलं आहे की परमेश्वर अत्यंत मत्सरी आहे. आपल्या सिंहासनावर तो तुम्हाला कोणालाही बसू देणार, दुसरा कोणालाही बसून देणार नाही. अर्थात दुसरा कोणी बसला तर त्या सिंहासनावर तो बसणार नाही. विषयांचे आपण अधीन झालो, विषयांना जर आपण आपल्या अंतःकरणात राजे म्हणून बसवलं तर त्या ठिकाणी परमेश्वर येऊ शकणार नाही. रहिमन गली है साकडी, दूजो नहीं समाय, आप है तो हरि नहीं, हरि है तो आप नाही. याप्रमाणे आत्मविनिग्रह अत्यंत आवश्यक आहे. धैर्य. ते म्हणतात परमेश्वराची प्राप्ती म्हणजे काही पोटखेळ नाही. दीर्घकालपर्यंत अत्यंत श्रम करावे लागतात. नाना तऱ्हेची संकट येतात, मनामध्ये संशय उत्पन्न होतात, अश्रद्धा उत्पन्न होण्यापर्यंत माणसाचा अंत जणू काही परमेश्वर पाहतो. इतकं सगळं शोषित शेवटाला जर गेलं तर परमेश्वराची प्राप्ती होते. भक्ती नव्हे साळी भोळी, भक्ती 16 वर्षी पोळी. विवेक किंवा शहाणपण याची तर आवश्यकता आहे. जगात कोणतीही गोष्ट करताना किंवा कोणत्याही गोष्टीचा विचार करताना परमेश्वराच्या प्राप्तीला उपकारक काय आणि परमेश्वराच्या प्राप्तीला अपकारक काय याची निवड करणं म्हणजे विवेक. आणि ही निवड ज्याला करता येत नाही त्याचा परमार्थही नीट होणार नाही. कारण अपकारक असं तो घेईल, उपकारक असं तो सोडेल. म्हणून विवेक हा अत्यंत जरूर आहे. अशा रीतीने पुष्कळ सद्गुण त्यांनी घेऊन परमेश्वराच्या प्राप्तीला ते अवश्य आहेत, भक्ती वाढण्याकरता ते अवश्य आहेत असं त्यांनी दाखवलेलं आहे. अर्थात भक्तीपासून आपल्याला दूर जे करणार तो दुर्गुण ही दुसरी व्याख्या आपोआप झाली. आणि सद्गुणांचं वर्णन केल्यानंतर दुर्गुणांचं स्पष्टीकरण वेगळं करण्याचं कारण नाही. या सगळ्यावरून विचार करता तुकारामाने जी नीती आणि अनितीची व्याख्या केलेली आहे तीच या ठिकाणी नीती आणि अनिती याची व्याख्या करावी लागते. देव जोडे तरी करावा अधर्म, नातुडे तो धर्म न आचरावा. परमेश्वराची प्राप्ती होत असेल तर व्यवहारात ज्याला अधर्म म्हणतात त्याचं सुद्धा आचरण करावं. आणखी परमेश्वराच्या प्राप्तीच्या आड येत असेल तर लौकिकामध्ये ज्याला धर्म म्हणतात किंवा पुण्य म्हणतात त्याचा सुद्धा आपण त्याग करावा. हे तुकारामाने सांगितलेलं आहे. आणि साधकाच्या दृष्टीने हीच गोष्ट महत्वाची आहे. साधकाची नैतिक दृष्टी कोणत्या तऱ्हेची असते, त्याच्या जीवनाची जी वाटचाल तीच त्याच्या नैतिक दृष्टीची ही पण व्याख्या होऊ शकते. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला तरी प्रार्थना केलेली आहे, प्रपंच ओसरो चित्त तुझे ठाई मुरो. प्रपंचाच्या बद्दलची आसक्त आणि प्रेम ही कमी कमी होते, त्याचा पूर माझ्या अंतःकरणात आलेला आहे तो. आणि चित्त तुझे ठाई मुरो, आणि चित्त अधिक अधिक तुझ्या ठिकाणी माझं जाऊ दे. नेमकं हे प्रपंचातून वृत्ती कमी होणं आणि परमार्थ देवाकडे ते अधिक अधिक जाणं हेच भक्तीचं लक्षण आणि हेच सद्गुणांचं लक्षण. याला जे उपकारक होतील ते सद्गुण. समर्थाने तेच सांगितलेलं आहे की ईश्वरी प्रेमा अधिक, प्रपंच संपादने लौकिक. प्रपंच अनासक्तीने करीत राहणं आणि परमेश्वराबद्दल भक्ती वाढवणं हे साधकाचं जीवन आहे, हे भक्ताचं जीवन आहे. आणि या दृष्टीने सद्गुण आणि दुर्गुणाच्या व्याख्या याप्रमाणेच आपल्याला कराव्या लागतात. यापुढे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे सगळे सद्गुण जे अंगी आणायचे ते साक्षात्काराची पूर्ण प्राप्ती होईपर्यंत अपूर्ण अवस्थेतच राहणार. मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतःला आपल्याला सद्गुणांची पूर्ण प्राप्ती करून घेता येणार नाही. नीतिशास्त्र याचा विचार करीत असताना पूर्ण नीती आणि पूर्ण स्वरूप साक्षात्कार ही दोन्ही एकरूप आहेत म्हणून सांगितलं होतं. नीती ही अपूर्ण राहते आणि आपल्या पूर्ततेकरता त्याला साक्षात्काराचा हात धरावा लागतो.
परंतु अपूर्ण अवस्थेत ते सद्गुण हे साक्षात्काराला अवश्य आहेत. पूर्ण सद्गुण मिळत नाही, मिळतात ते अपूर्ण अवस्थेतच मिळतात आणि ते तसे अपूर्ण जरी असले तरी साक्षात्काराला त्यांची आवश्यकता असते आणि साक्षात्कारानंतर ते पूर्णतेला जातात. हा एक नीतिशास्त्रा संबंधाने किंवा नीती अनिती याचा विचार करताना महत्वाचा विचार लक्षात ठेवला पाहिजे. नाहीतर मनुष्याला असं वाटू लागतं की हे सद्गुण मी पुढे आपल्या अंतःकरणात बिंबवणार केव्हा आणि मग साक्षात्काराला सुरुवात करणार केव्हा, अशी शंका घेण्याचं कारण नाही. सद्गुण आणि साक्षात्कार यांची बरोबरच हळूहळू वाढ होत जाते आणि पूर्णता त्यांची बरोबरच होते. फक्त सुरुवात जी करावी लागते ते एका विशिष्ट सद्गुणाच्या पायरीपासून करावी लागते. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये राजयोगी वीराच्या रूपकाने हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की हा साधक म्हणजे एक राजयोगी वीर आहे. तो ध्यानाच्या किंवा नामस्मरणाच्या मार्गाने निघालेला आहे. त्यांनी आपल्या अंगामध्ये वैराग्याचं चिलखत घातलेलं आहे आणि ध्यानाचं खड्ग आपल्या हाताच्या आपल्या विवेकाच्या मुठीमध्ये घट्ट धरलेलं आहे. तर विवेक आणि वैराग्य यांचं कार्य आणि प्रत्यक्ष ध्यानाचं कार्य हेही आपल्याला कळतं. अमानित्व, अदंभित्व, अहिंसा नाही. कामम क्रोधम बलम दर्पम, काम क्रोध बल दर्प इत्यादी शत्रू मारले ते ध्यान शस्त्राने मारले. विवेकानेही ते मारता येत नाहीत आणि वैराग्याने तेही मारता येत नाही. वैराग्य चिलखत आहे, त्याने आपण जगतो आणि विवेकाने ध्यानाचं खड्ग घट्ट हातात धरता येतं. म्हणजे चांगल्या रीतीने ध्यान करायला विवेक हा उपयोगी पडतो. प्रत्यक्ष दुर्गुण मारण्याचं काम हे ध्यानानेच करावं लागतं. इथे पुन्हा सद्गुणाच्या वाढीकरता सुद्धा साक्षात्कार आणि साक्षात्कार मार्गाची कशी आवश्यकता आहे हे आपल्याला दिसून येतं. पुढे ते सांगतात की याप्रमाणे ध्यानाचं हातात घट्ट शस्त्र धरून त्याने सगळे दुर्गुण मारून टाकले. अर्थात तो ध्यान करायला लागला म्हणजे देवाशिवाय दुसरी कोणतीही कल्पना तो मनात येऊ देत नाही. म्हणजे दुर्गुण मारले गेले. दुर्गुण मारणं म्हणजे दुर्गुण विसरणं. ते विसरण्याचं साधन कोणतं तर परमेश्वराचं स्मरण ठेवणं. ध्यान म्हणजे परमेश्वराचं स्मरण. त्या परमेश्वराच्या स्मरणाने तो सगळे विकार विसरून गेला. हे शत्रूंना त्यांनी मारलं आणि पुढे त्यांनी म्हटलंय की याप्रमाणे शत्रूंना त्यांनी मारल्यावर अमानित्वादी आघवे ज्ञानगुणांचे मेळावे ते कैवल्य देशींचे आघवे रावो जैसे आले. हे सगळे दुर्गुण मरून गेल्यानंतर गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये सांगितलेले अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती, आर्जव वगैरे हे सर्व जे सद्गुण आहेत ते जणू काही मोक्षदेशीचे राजे आणि ते सगळे त्याचा जय जयकार करण्याकरता आले आणि या सर्व सद्गुणांनी त्याला सत्य ज्ञानाचं पूर्ण साक्षात्काराचं राज्य अर्पण केलं. त्याला सम्राट केला आणि हे सर्वजण त्याचे परिवार होऊन राहिले, त्याचे मांडलिक होऊन राहिले. मगाशी तो सिद्धांत सांगितला की साक्षात्काराच्या पूर्वी अपूर्ण अवस्थेत का होईना सद्गुण हे साक्षात्काराला अवश्य असतात आणि साक्षात्कार झाल्यानंतर ते सहजतेने त्याच्या अंगी राहतात. याचाच अर्थ ते सद्गुण त्याचे मांडलिक होतात. तुकारामाने एका अभंगात म्हटलंय त्याप्रमाणे ठाव तुझ्यापाशी आता झाला ऋषिकेशी न लगे जागावे सतत येथे स्वभावे चिनित. साक्षात्काराच्या पूर्वी साधकाला नेहमी जागृत राहावं लागतं की माझ्या दुर्गुण नाही ना, माझे सद्गुण ठिकाणावर आहेत ना, ही जागृती ठेवावी लागते. साक्षात्कारानंतर जागृती ठेवावी लागत नाही, ते आपोआप त्याचे मांडलिक होऊन राहतात. ही साक्षात्काराच्या दृष्टीने त्यांनी गोष्ट सांगितली. म्हणजे साक्षात्काराचं साधन म्हणून हे सद्गुण अंगी आणायचे, त्याची पूर्णता मात्र साक्षात्कारा वाचून व्हायची नाही. हा परमार्थ सोपानातली ही दुसरी पायरी झाली. यानंतर परमार्थ सोपानाची तिसरी पायरी देव आणि भक्त यांचं नातं. याची आवश्यकता काय तर ज्या भक्तांच्या सारखं आपल्याला व्हायचं आहे त्यांचे गुणधर्म कशा प्रकारचे होते, त्यांची लक्षणं कोणची होती, ते कोणता आचार पाळीत असत, हा आदर्श आपल्या डोळ्यापुढे आपल्याला ठेवायला पाहिजे. नाहीतर आपल्याला तसं होता येणार नाही. त्याप्रमाणे परमेश्वराचं स्वरूप काय आहे हेही आपल्याला माहिती पाहिजे. कारण ज्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची त्याचं बौद्धिक ज्ञान आपल्याला नसेल तर आपल्याला तिकडे जाण्याची प्रवृत्ती उत्पन्न होणार नाही. त्याचप्रमाणे तो भक्ताकरता काय करतो, भक्तापासून त्याला काय लाभ होतो हे सुद्धा कळायला पाहिजे. आपल्याला जीवनात जे जे काही पाहिजे आहे ते सगळं परमेश्वराकडून मिळेल असं जर मनुष्याच्या बुद्धीला पटलं
तर त्याच्या साधनाला जोड येईल, त्याच्यामध्ये भाव उत्पन्न होईल, त्याच्यामध्ये भक्ती उत्पन्न होईल. एवढ्याकरता परमेश्वराचं स्वरूप ओळखून घ्यायचं, त्याचे गुण काय आहेत ते समजून घ्यायचे, त्या गुणाचं चिंतन करून ते गुण आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर करायचे, हे एक कार्य. आणि संतांचं स्वरूप, संतांचा स्वभाव, संतांचं आचरण यांचा आदर्श काय आहे तोही आपण पाहायचा. एवढ्याकरता हे तिसरं प्रकरण सांगितलेलं आहे. यामध्ये परमेश्वराच्या गुणाचा मुख्यत्वे करून परमेश्वराची संत सापेक्ष लक्षणं किंवा भक्त सापेक्ष लक्षणं कोणतीही त्यांनी पाहिलेलं आहे. तो सृष्टीकर्ता हे महत्वाचं नाहीये, ते तत्वज्ञानाच्या दृष्टीने महत्वाचं झालं. भक्ताच्या दृष्टीने तो भक्ताकरता काय करतो हे महत्वाचं आहे. त्या दृष्टीने आपल्याला संतांच्या ग्रंथामध्ये काय सापडतं, तर तो भक्त वत्सल आहे, तो भक्त प्रिय आहे, तो भक्तीत प्रिय आहे. जो भक्ती करतो त्याला तो केव्हाही दुःख देऊन देत नाही. परमेश्वराची भक्ती परमेश्वराला प्रिय आहे. तुम्ही त्याला काय अर्पण करता हे महत्वाचं नाही. पत्र, पुष्प, फल, नुसतं पाणी सुद्धा जरी दिलं तरी कोणत्या भावनेने दिलं हे पाहून त्याचा तो स्वीकार करतो असं संतांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे भक्त कोणत्याही जातीचा कशाही जरी असला, श्रीमंत, गरीब, लहान वयाचा, मोठा, असा कोणताही त्याच्या ठिकाणी भेदभाव नाही. अंतःकरणात भक्ती आहे का नाही एवढं तो पाहतो. आणि अशा भक्ताला तो कोणत्याही तऱ्हेचं दुःख होऊ देत नाही. देव असं म्हणतो की माझ्या भक्ताला दुःख झालं तर त्याची लाज माझा आहे, माझ्या भक्ताचा अपमान झाला, माझ्या भक्ताचे शब्द खोटे ठरले तर त्याची लाज मला आहे. अशा तऱ्हेने तो भक्तांचं नेहमी सगळं करीत असतो. या सगळ्याचा आपण विचार केला म्हणजे परमेश्वराबद्दल भक्तिभाव उत्पन्न होतो. त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व समर्थ आहे, सर्वज्ञ आहे आणि परम कृपाळू आहे असं हे कळू लागलं म्हणजे माणसाच्या अंतःकरणात परमेश्वरावर सर्व सोपून द्यावं ही वृत्ती उत्पन्न व्हायला सोपं होतं. जो सर्व समर्थ आहे आणि परम कृपाळू आहे तो कुणाचं कधीही वाईट करणार नाही. मग तो जे जे करतो ते चांगलंच आहे. देव करील ते मानावे, देवाच्या इच्छेने वर्तावे, मग सहजचे स्वभावे कृपाळू देव, ही वृत्ती उत्पन्न व्हायला ही श्रद्धा आपल्याला उपयोगी पडते. एवढ्याकरता परमेश्वराची ही सगळी लक्षणं संतांनी सांगितलेली जाणून घ्यायची. संतांनी सांगितलं ते आपल्याला कसा अनुभव आला म्हणून सांगितलं. देवाने हे आमच्या करता सगळं केलं म्हणून शेवटी आम्ही देवावर सगळं टाकलं. देवाने बरं केलं वाईट केलं तरी त्याबद्दल आम्ही तक्रार करीत नाही. एवढंच नाही तर तेच माझ्या खऱ्या हिताचं आहे असं समजतो असं त्यांनी सांगितलं. कारण आज ती गोष्ट जरी मला दुःखाची अशी वाटली तरी त्याचं कारण माझं अज्ञान आहे. वर सांगितल्याप्रमाणे परमेश्वर हा तर परमकृपाळू, सर्वज्ञ आणि सर्व शक्ती आहे, तर तो कुणाचं तरी वाईट करील का? विशेषतः भक्ताचं कधी वाईट करणं शक्य आहे का? तो वाईट करणं शक्य नाही. मग मला हे वाईट का वाटतं? तर ज्याप्रमाणे लहान मुलाला डॉक्टर इंजेक्शन देऊ लागले म्हणजे ते मूल रडतं अज्ञानामुळे, त्याचे पुढचे चांगली फळं त्याला कळत नाही, त्याप्रमाणे आपलं होतं. अशा विश्वासाने भक्त हे सगळं नेहमी परमेश्वरावर सोपवायला तयार होतात. तर पहिल्यांदा हे परमेश्वराचे गुण आपल्याला समजायला पाहिजेत. पुढे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर तो प्रश्नच राहत नाही. याप्रमाणे परमेश्वराच्या भक्त सापेक्ष लक्षणांचा विचार झाला की त्याच्यामधूनच भक्ताची ईश्वर सापेक्ष लक्षणं कोणची हे सुद्धा आपोआपच येतं. त्याच्या लक्षणातलं मुख्य कोणतं? अनन्य भाव. परमेश्वर करील ते मला मान्य. समर्थाने सख्य भक्तीमध्ये या गोष्टीचा अतिशय उत्कृष्ट विचार केलेला आहे. आणि त्याच्या त्या 2-3 ज्या महत्वाच्या होव्या, आपुला मनोगता कारणे देवावरी रागाशी येणे, ही नव्हे तची लक्षणे सख्य भक्तीची. आपुले सर्वस्व जावे परी देवाशी परमसख्य करावे, ही सगळी वृत्ती उत्पन्न झाली पाहिजे. कारण परमेश्वर हा वाईट कधीही करणार नाही. म्हणून देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, इथपर्यंत मनाची तयारी भक्तांनी करून ठेवायची. शरणागतीची इथपर्यंत भावना झाली पाहिजे. सख्य भक्ती असं जरी नाव असलं तरी ते जर आपण पाहिलं तर सख्य भक्ती त्याला म्हणण्यापेक्षा शरणागती भक्ती हा शब्द त्याला अधिक योग्य होईल. अशी पूर्ण शरणागतीची अवस्था ज्याला हिंदी संतांच्या मध्ये त्यांनी राम भरोसा असं म्हटलेलं आहे. रामावर भरोसा सगळं टाकायचा. किंवा गीतेमध्ये निमित्त मात्र भवसव्यसाचीन हा जो अर्जुनाला उपदेश केलेला आहे त्याप्रमाणे परमेश्वराचं निमित्त मात्र होऊन विश्वास ही शरणागतीची भावना हे भक्ताचं एक विशेष लक्षण आहे. ते लक्षण प्राप्त करून घेण्याकरता इतर लक्षणं येतात. त्याप्रमाणे ही तिसरी पायरी झाली. त्या तिसऱ्या पायरीनंतर चौथी पायरी
म्हणजे साधन मार्ग. प्रत्यक्ष ज्या साधनाने परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची ते साधन म्हणजे नामस्मरण. आणि त्या मार्गामध्ये पहिल्यांदा जो विचार येतो तो सद्गुरूंचा येतो, कारण ते नाम सद्गुरूंच्याकडून आपल्याला मिळावं लागतं. त्या सद्गुरूंची लक्षणं कोणती, तर ते पूर्ण आत्मसाक्षात्कारी पुरुष पाहिजे. आपल्यामध्ये ज्याला नामाला नाम झालं असं म्हणतात त्याप्रमाणे त्यांना अतिउच्च साक्षात्कार झालेला असला पाहिजे. गुरुदेवाने म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे या जडशास्त्रामध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे की उंचीवरचं पाणी खालच्या पातळीवर येतं, त्याप्रमाणे या साक्षात्कार मार्गामध्ये सुद्धा परमार्थामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण आहे. उच्च सत्पुरुषाचा साक्षात्कार त्याच्या शिष्यामध्ये उतरतो. तो साक्षात्काराच्या परमार्थाच्या उच्च पातळीवर असतो आणि तिथून तो खालच्या पातळीवर येऊ शकतो. उच्च पातळीवर जर साक्षात्कारच नसेल तर खालच्या पातळीवर तो साक्षात्कार येणार नाही. म्हणून अतिउच्च साक्षात्कार झालेला सत्पुरुषच नाम देऊ शकतो आणि त्याच्या नामाचा उपयोग होतो. हिंदी संतांच्या पदात त्यांनी म्हटलंय तो सद्गुरू कसा असतो, लखय लखावय, सुने सुनावय, पिये पिलावय. परमेश्वराचं स्वरूप पाहण्यामध्ये तो अगदी तरबेज असतो, त्या स्वरूपाशी तो एकाग्र होतो, म्हणून शिष्याला काही थोडं रूप दिसतं. अनहत नादामध्ये तो पूर्ण विलीन होऊ शकतो, म्हणून अनहत नाद हा साधकाला येऊ शकतो, त्याच्या शिष्याला येऊ शकतो. आणि अमृत रसाचं पान तो सारखं करीत असतो, पेले भरून भरून तो पीत असतो. आप पिये मुही पावय, सत्य नाम का भर भर प्याला, आप पिये मुही प्यावय. सत्य नामाचा पेला म्हणजे अमृत रसाचा पेला तो फिरून सारखा पीत असतो, आणखी मलाही तो पाचतो, म्हणजे शिष्यालाही त्याच्यामुळे तो अनुभव येतो. हातात कोणी काही देत नाही, आपणच नामस्मरण करून अनुभव प्राप्त करून घ्यायचे असतात, पण त्या नामाच्यामुळे ते येऊ शकतात. अशा तऱ्हेचा जो सद्गुरू आहे तो सद्गुरू आपल्याला नाम सबीज नाम देऊ शकतो. त्या नामाला सबीज नाम हे अगदी सार्थ विशेषण असं लावलेलं आहे. त्याने दिलेल्या नामामध्ये आपली प्रतिभा शक्ती किंवा आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचं सामर्थ्य असतं, कारण त्या नामामध्ये त्या शक्तीचं बीज असतं. ज्याप्रमाणे कोणतंही बी पेरलं म्हणजे तोच पदार्थ उत्पन्न करण्याची शक्ती त्या बियामध्ये असते, त्याप्रमाणे नामामध्ये देवाचं बीज असल्यामुळे देवाचं बीज त्या नामस्मरणाने आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतं. या नामाला सबीज नाम म्हटलेलं आहे. गुरुदेवाने एका ठिकाणी दिव्य नाम हा शब्द लावलेला आहे. हिंदी संतांनी अजर अमर नाव असं लावलेलं आहे. काहीतरी शक्तियुक्त नाम, आध्यात्मिक शक्तियुक्त नाम असं ते पाहिजे. आणि त्याच्यावर मग स्मरणाचं पाणी घालून नंतर नामस्मरण करायचं. तेव्हा सद्गुरू आणि नाम या दोन गोष्टींचा विचार झाला. त्यानंतर नामस्मरण कसं करायचं, तर नाम जप करायचा, नामाचा उच्चार करायचा नाही. उच्चार करायला ते पाप आहे असं नाही, परंतु उच्चार केलेला प्रभावी ठरत नाही. साक्षात्काराच्या दृष्टीने प्रभावी व्हायला तो मनोयोग झाला पाहिजे, ओठ मिटून घेतले पाहिजे. श्वासामध्ये ओठ मिटून नासिकाग्र दृष्टी ठेवून नामस्मरण करायचं. परंतु नासिकाग्र दृष्टी श्वासात नाम आणि आसन घालणं या शारीरिक प्रक्रिया काही फार महत्वाच्या नाहीत. एकाग्रतेला त्या थोड्याशा उपयोगी पडतात, इतकंच त्याचं महत्वाचं आहे. मुख्य गोष्ट मानसिक आहे. म्हणून याच्या पुढची गोष्ट म्हणजे अंतःकरणातले वाईट विचार टाकून द्यायचे, कामक्रोध यांच्यापासून दूर व्हायचं. मन नामापासून दूर होऊ लागलं म्हणजे पुन्हा त्याला नामावर आणायचं. हे कार्य मानसशास्त्राच्या नैतिकशास्त्राच्या दृष्टीने करायचं. यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो नियम नियेतत आत्मन्येव वशं नयेत. मन जेव्हा जेव्हा बाहेर जाईल तेव्हा तेव्हा तिथून ते परत आणायचं आणि परमेश्वरामध्ये ते विलीन करायचं, नामामध्ये ते विलीन करायचं. कारण दुसरा परमेश्वर आपल्याला काही माहिती नाही. हे करीत राहायचं. परंतु अशा रीतीने कामक्रोधापासून दूर व्हायचा प्रयत्न केला तर तो सफल होऊ शकत नाही पूर्णतेने. कारण गीतेत सांगितल्याप्रमाणे विषयांचा थोडाफार विसर जरी पडला तरी त्याचा रस हा कायम राहतो. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्षम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. ती विषयाची अंतःकरणामध्ये खोल खोल बसलेली जी गोडी आहे, त्याचा जो रस आहे तो जर दूर व्हायचा असेल तर तो परम दृष्ट्वा परमेश्वराच्या दर्शनानेच तो जाऊ शकतो. कारण परमेश्वर हा रस आहे. रसो वै सहा रसम ही एनम लब्ध्वा आनंदी भवती असं उपनिषद सांगतो. परमेश्वर हा रस आहे, तो अमृत रस आहे किंवा तो आनंद आहे, दोन्ही अर्थ खरे आहेत.
आणि त्या अमृत रसाची किंवा त्या आनंदमय परमेश्वराची प्राप्ती झाली म्हणजेच मनुष्याला खऱ्या खऱ्या आनंदाची प्राप्ती होते आणि त्या खऱ्या आनंदाच्यामुळे हा रस नाहीसा होतो. आधी उच्च आनंद प्राप्त झाल्यामुळे खालच्या तऱ्हेच्या आनंदाकडे मनुष्याचं लक्ष जात नाही. एवढ्या करता परमेश्वराचं दर्शन हे कामक्रोध पूर्णपणे नष्ट होण्याला आवश्यक आहे. म्हणून भक्तीकडे वळलं पाहिजे. पहिला शारीरिक भाग झाला साधनाचा, दृष्टी, आसन आणि प्राणायाम. दुसरा नैतिक मानसिक भाग झाला, कामक्रोध दूर करणं आणि एकाग्रतेने नामस्मरण करणं, बाहेर मन गेलं तर पुन्हा ते नामावर आणणं. तिसरा भक्तीचा भाग आला, कारण त्याच्याशिवाय देवाचं दर्शन होणार नाही असं सर्वांनी सांगितलेलं आहे. या भक्तीचे वर्णन त्यांनी एका श्लोकामध्ये केलेलं आहे. एरवी तर नामस्मरण हे मुख्य आहे, पण ते कसं झालं पाहिजे. अनन्य चेता सततम यो माम भजते नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अनन्य चित्त, देवाशिवाय दुसरा कशावरही प्रेम नसावं, कुठेही लक्ष नसावं असं मनुष्याने अनन्य चित्त असावं आणि अखंड नित्य योगयुक्त असावं. मध्ये काळ मुळीच जाऊ देऊ नये, सारखं नामस्मरण करावं. ही भक्तीची महत्वाची गोष्ट आहे. पूजा अर्चा करणं ही सगळी भक्तीची लक्षणं आहेत, पण महत्वाचं म्हणजे अनन्य चित्त होऊन अखंड परमेश्वराचं नामस्मरण करणं. पातंजल योगामध्ये हीच गोष्ट सांगितलेली आहे. दीर्घकाळ नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी. दीर्घकाळ म्हणजे मरेपर्यंत, निरंतर म्हणजे एक श्वास सुद्धा फुकट जाऊ न देता, आणि सत्कार म्हणजे भक्तिप्रेमपूर्वक परमेश्वराचं नामस्मरण केलं म्हणजे मग योग हा दृढभूमी होतो, योग हा यशस्वी होतो, साक्षात्कार व्हायला लागतो वगैरे. हे भक्तीतला मुख्य भाग झाला. परंतु हे सुद्धा उच्च भक्तीचं किंवा उच्च भावाचं साधन आहे. गुरुदेवांनी या गोष्टीवर फार भर दिलेला आहे की इतर सगळ्या गोष्टी जरी केल्या, क्षणाक्षणाला जरी नामस्मरण करीत राहिलं तरी जोपर्यंत भाव अंतःकरणात उत्पन्न झाला नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होत नाही. मग हे सगळं कशा करता करायचं, तर भाव उत्पन्न होण्याला हे अवश्य असतं. म्हणून भाव उत्पन्न होण्याच्या अवस्थेला मनुष्य आला, परमेश्वराबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये अत्यंत मार्ग उत्पन्न झालं म्हणजे वेळ मुळीच लागत नाही. मग भाव म्हणजे काय, त्याच्या भावाबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, ज्याची व्याख्या करता येत नाही किंवा कोणी केलेली नाही अशा तऱ्हेचं परमेश्वराबद्दल नितांत गाढ प्रेम म्हणजे भाव. हा भाव केव्हा आणि कसा निर्माण होईल हे सांगता येत नाही. त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे कानडी संतांच्या ग्रंथात, माझे सद्गुरू भावाबद्दल पुष्कळ बोलत असत, पण त्यावेळेला भाव म्हणजे काय याची मला नीट कल्पना येत नव्हती. आता मला भावाची कल्पना येऊ लागली, कारण ज्या वेळेला भाऊसाहेब महाराज गेले 1914 साली, तेव्हा गुरुदेवांचं वय अवघा 28 वर्षाचं होतं. तेव्हा हे सगळं कसं करणार, पण आता मला त्याचं महत्व कळू लागलेलं आहे. म्हणून ते म्हणाले तो असा भाव वाढत जाऊन शेवटी भावाची परिणती ही शरणागती झाली पाहिजे. म्हणजे देवभक्तांचा विचार करताना आपण पाहिलं की शरणागती हा भक्ताचा सर्वात मोठा गुण. ती शरणागती झाली म्हणजे सर्व काही साधलं, मग काही उरलं नाही. अशी शरणागती झाली म्हणजे परमेश्वर आपल्यावर कृपा करतो. तेव्हा तरी भक्तीचं चौथं अंग किंवा साधनाचं चौथं अंग म्हणजे परमेश्वराची कृपा म्हणून सांगितलेली आहे. तसं पाहिलं तर या चौथ्या अंगाशी प्रत्यक्ष आपला काही संबंध नाही, परंतु ती प्राप्त करून घेण्याकरता इतक्या गोष्टी कराव्या लागतात, म्हणून त्याचं अंग म्हणून ते सांगितलेलं आहे. आपण सगळं जरी केलं तरी परमेश्वराच्या कृपेने शेवटी साक्षात्कार व्हायचा आहे, तोपर्यंत व्हायचा नाही. म्हणून शरणागतीपर्यंत आपण पोचायचं. त्या शरणागतीची लक्षणं गीतेतून त्यांनी सांगितले. सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. मला शरण ये, इतर सगळं धर्म सोडून दे, दुसरा धर्म असा तुला उरतच नाही जगामध्ये कोणता. मला शरण ये, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. सर्व भावाने त्याला शरण ये. त्यांनी एकदा एका बैठकीत सांगितलं होतं, पोतं जसं खालच्या दोन टोकं धरून उलट करतात त्याप्रमाणे तुझं मन खालची टोकं धरून उलट कर, माझ्याशिवाय त्यात काहीही राहू देऊ नकोस. म्हणजे ही शरणागती झाली. आणि ही शरणागती झाल्यानंतर साक्षात्कार कसा होतो हे त्याने भगवद्गीतेतले 3 श्लोक देऊन सांगितलेलं आहे. अर्थात जशी जशी शरणागती वाढत जाते तशी तशी परमेश्वराची कृपा अनुभवाला येते आणि कृपेचे 3 हप्ते आपल्याला साक्षात्कारामध्ये दृष्टीस पडतात. गीतेमध्ये सांगितलेले दृष्टीस पडतात. पहिलं, ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. त्याला मी बुद्धियोग देतो की ज्यामुळे माझी प्राप्ती त्यांना होते, ते मला येऊन मिळतात. बुद्धियोग शब्दाचा अर्थ
शब्दज्ञान किंवा वेदांत सांगणं, वेदांताचं ज्ञान करून देणं असा नाहीये. त्यांनी त्याचा अर्थ केलेला आहे, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये मी असं एक वळण उत्पन्न करतो, अशी एक इच्छा उत्पन्न करतो, स्फूर्ती उत्पन्न करतो की आपण भक्तीच करावी. म्हणजे भक्ती करण्याची इच्छा आणि स्फूर्ती त्याच्यामध्ये मी निर्माण करतो. ही पहिली कृपा. आपण आपल्याकडून प्रयत्न करीत असतो भक्तीचा, परंतु जोपर्यंत परमेश्वरांनी ती इच्छा उत्पन्न केली नाही तोपर्यंत सर्व सरळ मार्गाने जात नाही. हा पहिला हप्ता मिळाला. मग त्या हप्त्याच्या साह्याने आपण बरंच साधन केलं. म्हणजे तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. अत्यंत प्रज्वलित अशा ज्ञानदीपाने त्यांचा अंधकार मी दूर करतो, त्यांच्यावर अनुकंपा करण्याकरता, कृपा करण्याकरता. हा ज्ञानदीप म्हणजे आपल्याला अनुभवाला येणारे साक्षात्कार. जसा जसा साक्षात्कार होऊ लागतो तसतसं मनुष्याचं साधन चांगलं होऊ लागतं. कारण त्या साक्षात्कारामध्ये त्याचं मन गुंतू लागतं. तो साक्षात्कार आनंदमय आहे आणि त्या आनंदमय साक्षात्कारामध्ये त्याचं मन गुंतायला लागतं. म्हणजे साक्षात्कार चांगला होऊ लागतो. अनाहती गुंतला नेणे बाह्यरंग वृत्ती येता मग बळ लागे. अनाहता नादामध्ये मनुष्य गुंतला म्हणजे मग त्याला प्रपंचाच्या गोष्टीचा विचार करायला बळ लागतं, इतका तो देवामध्ये जातो. म्हणजे अशा रीतीने साक्षात्कार होऊ लागला ते साधन अधिक चांगलं होतं. आणि हे होता होता शेवटी मत प्रसादात पराम शांतीम पदम गच्छसी शाश्वतम. मग माझ्या कृपेने पराशांती तुला प्राप्त होईल आणि शाश्वत पद तुला प्राप्त होईल. म्हणजे तू पूर्णपणे ब्रह्मरूप होशील. अशा तऱ्हेचा हा साक्षात्कार मार्ग सांगितलेला आहे. त्या साक्षात्कार मार्गात आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे हा साक्षात्कार मार्ग असा सरळपणे शेवटाला जात नाही. मनुष्याची मध्ये निराशा होऊ लागते. त्याला आत्म्याची अंधारी रात्र किंवा द डार्क नाईट ऑफ द सोल असं म्हणतात. तुकाराम आणि नामदेव या दोघांच्या जीवनामध्ये ही आपल्याला दिसून येते. त्यांनी पराकाष्ठेचं साधन केलं, पराकाष्ठेचा त्याग केला. तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे कोणासाठी आम्ही जाळीला संसार न करीसी विचार पांडुरंगा जाळोनी संसार बैसलो अंगणी. अशा रीतीने सर्वस्वाची होळी केली आणि तरी सुद्धा परमेश्वर दर्शन देत नाही, परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही. हे पाहिल्यानंतर ते अतिशय दुःखी झाले, कष्टी झाले, कावले. काय करावं हे तर कळेना. जेवढं करता येत होतं ते करीत गेले होते. असं होता होता त्यांचा विश्वास इतका अनावर झाला. त्यांनी देवाला शिव्या तर दिल्याच, पण शेवटी त्याला सांगितलं की माझे लेखी देव मेला असे त्याला असू दे. माझ्या दृष्टीने तरी देव मेला, ज्याला देव असेल त्याला असू दे. आणि शेवटी त्यानं म्हटलंय की आता तुझ्यासाठी मी आत्महत्या करीन. माझी आठवण तुला होत नाही, तू माझा घात मांडलेला आहे, तर मी आत्महत्या करून तुझ्यावर मी ती हत्या तुझ्यावर घालीन असं म्हणून ते आत्महत्येला तयार झाले. इतकं झाल्यानंतर मात्र देव दूर नव्हता. कारण अहंकाराचा पूर्णपणे नाश व्हायला या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. कृपाळूपणाने तो अल्पधारिष्ठ पाहत असतो. हे अल्प नाही असं आपल्याला वाटतं, पण खरोखरी पुढे झालेल्या लाभाच्या मानाने अल्पच असतो. इथपर्यंत तो झाल्यानंतर आणि अहंकाराचा नाश झाल्यानंतर तुकारामाला साक्षात्कार झाला. सुखाचे ओतले दिसे श्रीमुख चांगले मने धरीला हव्यास मिठी हातरी पायास. तसं आपल्या साक्षात्काराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. जरा पूर्ण साक्षात्कारी सद्गुरूंनी दिलेल्या सबीज नामाच्या स्मरणानं पंच ज्ञानेंद्रियांच्या अनुभवासारखे वाटणारे परंतु अतींद्रिय असे प्रातिभ अनुभव यांना साक्षात्कार असं म्हणतात. हे सर्व अनुभव म्हणजे परमेश्वराचे आविष्कार, प्रत्यक्ष परमेश्वरच होय. पाची ज्ञानेंद्रियांना ते अनुभव येत असले तरी मुख्यत्वे करून डोळ्याला आणि कानाला रूपाच्या, तेजाच्या आणि अनाहत नादाच्या रूपानं ते प्रतीत होतात. त्याच्या खालोखाल अमृत रसाचे अनुभव आणि स्पर्श आणि गंध यांचे अनुभव फारच थोडे सांगितलेले आहेत. उपनिषदामध्ये सुरुवातीच्या अनुभवांचं वर्णन आहे. निहार भूमार्क नला निलानाम खड्योत विद्युत स्फटिक शशीनाम एतानि रूपानि पुरस्सराणि ब्रह्मण्यभिव्यक्ती कराणी मार्ग योगे. कबीरांच्या रसगगन गुफाने अजर झरे बिन बाजा झनकार उठे जहा समुझ परई जब ध्यान धरे बिना पाल जह कमल फुलाने
तेही चढी हंसा केली करे बिनचंदा उजयारी दर्शे जगत हंसा नजर परै. याच्यामध्ये सुद्धा अनहत नादाचा, अमृत रसाचा, हंस, फूल, कमल अशा नाना तऱ्हेच्या अनुभवांचं वर्णन केलेलं आहे. गगन गरजी बरसे आम्ही बादल गहर गभीर खिन खिन दमके दामिनी भीजत दास कबीर. या कबीरांच्या एका दोहामध्ये अमृत रसाने भिजून जाणं, गगनामध्ये घनगर्जनीप्रमाणे अनहतनादाची गर्जना होणं, क्षणाक्षणाला बिजली चमकणं या अनुभवांचं वर्णन आहे. नाथपंथी महाराष्ट्रीय कवी महिपती यांची साक्षात्काराच्या दृष्टीने पद फारच उज्ज्वल अशी आहेत. गुरुने धरिले करी एकाएकी कान फुंकुनी हात ठेविला शिरी. झाली एक नवल परी नाना परीची वाद्ये वाजती ध्वनी उठले अंबरी. घन 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 घंटा नाद गर्जतसे अंबरी. हे अनहत नादाचे अनुभव त्यांनी सांगितले आहेत. अग्निरूप भासले नक्षत्रांचा सडा जाहला पूर्णचंद्र उगवले. सूर्यबिंब देखिले राजहंस पाखरूग माझे मजला सापडले. सतरावीचे पाणी प्याले हर्ष जाहला मनी. या पदामध्ये सुद्धा त्यांनी अमृतरस, रूप, अनाहत नाद यांचे अनुभव आपल्याला सांगितलेले आहेत. याचं अधिक विवेचन करण्याचं कारण नाही. यातला अतिशय उच्च अनुभव म्हणजे स्वरूप साक्षात्काराचा, त्या संबंधाने थोडं सांगून नंतर साक्षात्काराच्या परिणामाकडे वळू. कारण साक्षात्काराचे परिणाम पाहिल्याशिवाय साक्षात्काराने जीवनाला धन्यता येते हे आपल्याला कळणार नाही. पण त्याच्यापूर्वी भव्योदात्त अनुभवासंबंधाने दोन शब्द सांगायला पाहिजे. मधल्या 11व्या अध्यायातला विश्वस्वरूप दर्शनाचा अनुभव आहे तो भव्योदात्त अनुभव आहे. भव्योदात्त अनुभवाचं वैशिष्ट्य हे की त्याच्यामुळे साधकाचं मन जिंकलं जातं. परमेश्वराचं स्वरूप किती विशाल आहे, त्याची शक्ती किती अगाध आणि अलौकिक आहे, तो किती अनंत प्राय असा आहे हे त्याला कळलं म्हणजे स्वतःच्या क्षुद्रतेची त्याला खरी खरी कल्पना येते. प्रत्यक्ष डोळ्याने परमेश्वराचं हे विशाल रूप पाहिल्यानंतर आणि अर्जुनाप्रमाणे त्याला असं वाटायला लागतं की खरोखरी इथे मी कोण आहे, कुणी नाहीच. अदृष्ट पूर्ण मुषितोस्मी दृष्ट्वा भयेन च व्यथितं मनो मे. याप्रमाणे त्याचं मन भयाने व्यथित होतं आणि मग परमेश्वराला शरण जाऊन तो सांगेल ते करायला तो तयार होतो. परमेश्वराचं सामर्थ्य आणि परमेश्वराचं स्वरूप अशा रीतीने प्रत्यक्ष दृष्टीला पडल्या वाचून आपली क्षुद्रता, परमेश्वराचं अनंतत्व हे ध्यानात येत नाही आणि परमेश्वराच्या हातातलं निमित्त मात्र होऊन त्याला शरण जाण्याला मनुष्य तयार होत नाही. हा विश्वरूपासारख्या भव्योदात्त साक्षात्काराचा उपयोग म्हणून गुरुदेवांनी सांगितलेला आहे. आता शेवटी स्वरूप साक्षात्कार म्हणजे काय ते पाहू. उपनिषदातलं एक असं वचन आहे, सोयम संप्रसादः अस्मात् शरीरात समुत्थाय परम ज्योतिः उपसंपद्य स्वेन रूपेण अभिनिष्पद्यते सोयमात्मा तद अमृतम तद ब्रह्म. साधक हा साधन करायला बसलेला असताना, अत्यंत एकाग्रतेने आणि आनंदाने साधन चाललेलं असताना त्याच्यामधून बाहेर पडून त्याच्या स्वतःच्या स्वरूपात अत्यंत ज्योतिर्मय असं बनून तेजाच्या झोतामध्ये जे बाहेर येऊन उभं राहतं, देहाशी काही संबंध न ठेवता त्याच्या स्वरूपात असल्यासारखं जे काही दृष्टीस पडतं, ज्याचं दर्शन होतं, तद अमृतम तद ब्रह्म सोयमात्मा. त्याला आत्मा असं म्हणावं. अविनाशी असं ब्रह्म म्हणजे ते असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा स्वरूप साक्षात्कार. आणि हा स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर मग साधकाला असं कळतं की अरे मी देह नव्हे, माझ्या पुढे दिसणारं स्वरूप ते मी आहे. आणि मग त्याचा देहाशी संबंध संपून त्या अमरतत्वाशी तो एकरूप होतो. हे ज्ञानेश्वराने चांगदेव 65 सांगितलेलं आहे. नेहमी गुरुदेव त्या दोन ओव्या उद्धृत करतात. ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळसा अरसे परस्परे पाहता कैसे मुकले भेदा. ज्ञानदेव आणि चक्रपाणी म्हणजे चांगदेव, गुरु आणि शिष्य, देव आणि भक्त यात काही फरक नाही. हे दोन्ही डोळे असलेले आरसे आहेत.
परस्परे पाहता कैसे मुकले भेदा. आणि त्याने एकमेकाला पाहिलं म्हणजे मग त्यांच्यामधला भेद नष्ट होतो. कारण भक्ताला देव अगदी आपल्यासारखा आहे असं दिसतं. आपण आणि देव यात भेद नाही हे कळतं आणि देव भक्तातला भेद या ठिकाणी जातो. या ठिकाणी पूर्ण ऐक्य या ठिकाणी पूर्ण ऐक्य प्रस्थापित होतं. भक्ताला ब्रह्मभाव जो प्राप्त होतो, ईश्वरभाव जो प्राप्त होतो, हे या स्वरूप दर्शनाने किंवा आत्मदर्शनाने प्राप्त होतो. या दृष्टीने आत्मदर्शनाचं फार महत्व आहे. म्हणून आता डोळे मिटून ज्याप्रमाणे आत्मदर्शन होतं त्याप्रमाणे बाहेर विश्वात सुद्धा आत्मदर्शन होतं असंही उपनिषदात सांगितलेलं आहे की यो असो असो पुरुष सहा अस्मी. तो जो पुरुष तोच मी. तो पुरुष म्हणजे कोणता? येष आदित्य पुरुषो दृश्यते हिरण्यकेश हिरण्यश्मश्रु प्रणखात सर्व एव हिरण्मया. हा जो सूर्यावर वगैरे सर्व ठिकाणी मला पुरुष दिसतो की तो सोन्यासारखा तेजस्वी आहे, त्याचे केस सोन्यासारखे आहेत, ज्याच्या दाढीचे हजामत वगैरे सगळी, ज्याच्या श्मश्रू सुद्धा ज्याची अत्यंत तेजस्वी सुवर्णाप्रमाणे आहे, नखापासून डोक्यापर्यंत जो सुवर्णमय आहे, असा जो हा आदित्यामध्ये पुरुष दिसतो तोही मी आहे. म्हणजे अंतर्यामी भरलेला परमेश्वर मी आहे, विश्वात भरलेला परमेश्वर मी आहे. माझ्याशिवाय विश्वात काही नाही, परमेश्वराशिवाय विश्वात काही नाही. अशा तऱ्हेच्या साक्षात्काराच्या पराकोटीला मनुष्य पोहोचला म्हणजे मग त्या ठिकाणी त्याला परमेश्वराचं स्वरूप प्राप्त होतं. त्याच्यामध्ये आणि ईश्वरामध्ये फरक काही राहत नाही. हे साक्षात्कारासंबंधाने थोडक्यात आपल्याला विचार या ठिकाणी सापडले. पुढे त्याचे परिणाम कोणते होतात हे अत्यंत महत्वाचं. हे सगळं दिसलं, पुढे दिसल्याचे जीवनावर परिणाम कोणते झाले तेही कबीराने एका पदामध्ये सांगितलेलं आहे आणि गुरुदेवांनी त्याचं फार महत्व सांगितलेलं आहे. कबीर म्हणतात, मगाशी जो रस गगन गुफा मे अजर भरे हे पद सांगितलं, ते म्हणतात हे सगळं अनुभव आल्यानंतर काय झालं? जुगन जुगन की तृषा बुझाती कर्म भरम अग व्याधी ठरई. अनेक युग अनेक जन्मामध्ये 84 लक्ष योनीमध्ये फिरताना मी तृष्णा बरोबर घेऊन फिरत होतो. माझं समाधान कधी झालं नाही. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हे मला सारखं होतं. परंतु ही अनेक जन्माची तृष्णा ही या साक्षात्कारामुळे नष्ट झाली. जन्म जन्म की तृषा बुझाती कर्म भ्रम अघ व्याधी ठरे. कर्म भ्रम आणि अघ म्हणजे पाप आणि व्याधी म्हणजे दुःख ही सर्व नष्ट झाली. कर्म म्हणजे संचित क्रियमान प्रारब्ध वगैरे जी कर्म आहेत की ज्याच्यामुळे आपण बांधले जातो ती सर्व कर्म नष्ट झाली. पुढेही काही कर्म करायचं कारण उरलं नाही. कारण परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यावर कोणतंही कर्तव्य म्हणून उरत नाही. या आत्मरितरेवस्यात आत्मतृप्तश्च मानवा आत्मन्येव आत्मना तुष्टा तस्य कार्य न विद्यते. याप्रमाणे सर्व कर्म नष्ट झालं. काल कराल निकट नाही आवे काम क्रोध मद लोभ जरे. काम क्रोध मध आणि लोभ या सगळ्या गोष्टी सगळे दुर्गुण जळून जातात आणि कराल काल जवळ येत नाही. कहत कबीर सुनो भाई साधो अमर हो या कब हो न मरे. तुम्ही ऐका, तो अमर होतो, तो कधीही मरत नाही. यामुळे याप्रमाणे सर्व दुःखांचा नाश होतो, सर्व कर्माचा नाश होतो, वासना नष्ट होते, तृष्णा नष्ट होते म्हणजे, आणि अमरत्व त्याला प्राप्त होतं. हे सगळं झालं म्हणजे जीवनाची कृतार्थता झाली. सत्य शिव सुंदर ही मूल्य सगळी याच्यातच सामावलेली आहेत. पण आनंद हा त्याचा मुख्य गुण आहे. तो मागच्या पदात आलेला नाहीये. दुसऱ्या एका पदात ते म्हणतात, आनंद नहाया बंदा खुदा दोनों विसराया बे नाम का नाम हुआ रहता ना रहा. या साक्षात्कारामुळे मी आनंदाने नाहून निघालो आणि आनंदाने नाहून निघाल्यामुळे बंदा खुदा दोनो विसराया, मला देवाची आठवण राहिली नाही आणि भक्ताची आठवण राहिली नाही. या ठिकाणी मी नुसता परमेश्वराचा आनंदमय होऊन राहिलो आणि त्याच्यामुळे देव भक्त हा भेदच नष्ट झाला. बे नाम का नाम हुआ. देव आणि भक्त ही दोघं जाऊन एकच काहीतरी राहिलं. मग त्याला वाटलं तर देव म्हणा, वाटलं तर भक्त म्हणा. रहता ना रहा. आणि त्याच्यामुळे जन्ममृत्यूचं जे चक्र होतं, रहटाना म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरणं, ते बंद झालं. याप्रमाणे अमरत्व मला प्राप्त झालं, परमानंद प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे माझा देहभाव पण नष्ट झाला. तिसऱ्या एका मगाशी सांगितलेल्या महिपतींच्याच एका हिंदी पदामध्ये ते म्हणतात,
पुष्कळ त्याने साक्षात्कार आपले सांगितले आणि नंतर ते म्हणतात अब क्या कहू, अब क्या कहू, आता सांगू तरी किती तुम्हाला. जाको वेद न जाने डेरा सो मैने नयन से हेरा. वेदाला ज्याच्या घराचा पत्ता सुद्धा माहिती नाही तो मी माझ्या डोळ्याने पाहिला. सच्चा साई गुरु गोसाई रहा बताई. परमेश्वर आहे, खरोखर आहे हे माझ्या अनुभवाने मी तुम्हाला सांगतो. माझे सद्गुरूही फार श्रेष्ठ आहेत म्हणून त्यांनी मला उत्कृष्ट मार्ग दाखवला. तो मार्गही खरा आहे आणि त्याच्यामुळे मेरी सकल भरम ना मिटी. माझा सगळा भ्रम नष्ट झाला. कोठडी कर्म की फुटी. आजपर्यंत प्रारब्ध संचित क्रियमान या कर्माच्या कोठडीमध्ये मला बांधून ठेवलेलं होतं. जन्ममृत्यू त्याच्यामध्ये मला सारखा घ्यावा लागत होता, बाहेर पडता येत नव्हतं. ती फुटून गेली. दोरी जनन मरण की तुटी. जन्म आणि मरण यांच्या दोरीने मी बांधलेला होतो, त्या चक्रात फिरत होतो, ती दोरी तुटून गेली. लागी लगन मगन दिला हरखे. मी त्याच्यामध्ये मग्न होऊन गेलो. परमेश्वराशी माझं लग्न लागलं आणि त्याच्याशी मी एकरूप होऊन गेलो. लागी लगन मगन दिला हरखे आणि अंतःकरण हे आनंदाने भरून गेलं. लहलहाट चमके बिजली चमके हे त्याचं पालुपद आहे. याप्रमाणे परमानंद, परमानंदाने सर्व दुःखाचा नाश, सर्व वासनाचा नाश आणि परमेश्वराशी एकरूप होणं म्हणजे या जगात माझ्याशिवाय मी काही, माझ्याशिवाय किंवा आत्मस्वरूपाशिवाय ब्रह्माशिवाय काही नाही हा अनुभव येणं, या तिन्ही गोष्टी झाल्या. आपण पाहिलं होतं परमार्थाच्या प्रवृत्तीचं कारण कोणचं ते. ती कारण पाहताना ही 3 कारणं पाहिली होती की पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली आणि ईश्वर कोण, मी कोण आणि ब्रह्मांड काय याचं ज्ञान झालं. हे सर्व ज्ञान या ठिकाणी आपल्याला झालं. म्हणजे सत्य शिव सुंदर ही पूर्णत्वाने हस्तगत झाली आणि जीवनाला कृतार्थता प्राप्त साक्षात्काराने झाली. हे आपण केलं. अर्थात साक्षात्काराचं तत्वज्ञान हे जीवनाला धन्यता देणारं तत्वज्ञान आहे हे या ठिकाणी सिद्ध झालं. आता एकच गोष्ट होती. सर्वसाधारणपणे मंडळी असं विचारतात की या तऱ्हेने मनुष्य हा स्वतः जरी आनंदित आणि सुखी झाला तरी जगाला त्याचा काय उपयोग. नैतिक दृष्टीने विचार करता जगाला परमेश्वराचा, परमार्थी लोकांचा काय उपयोग हा आक्षेप लोकांच्यावर कायम राहतो आणि गुरुदेवाने आपल्या अनेक ग्रंथात त्याला उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात साक्षात्कारी पुरुष जगाचं हित हे नेहमी करीतच असतो. त्याचं अंतःकरण अत्यंत शुद्ध होऊन परमेश्वराकडे लागल्यामुळे आणि परमेश्वराच्या प्राप्तीमुळे त्याला जो परमानंद झालेला आहे त्याचा स्वतः अनुभव घेतल्यामुळे भूतदयेने प्रेरित होऊन सर्व जगाला तो या मार्गाचा उपदेश करायला लागतो. अरे बाबांनो, या मार्गाने जा, या मार्गाने जा, या मार्गाने जा, याने तुला परमेश्वराचा लाभ होईल. तुम्हाला दुःखातून दूर व्हायची जी इच्छा आहे ती दूर व्हायची इच्छा या मार्गाशिवाय कोणत्याही तऱ्हेने पूर्ण होणार नाही. हे तो सारखं करीत असतो. गीतेच्या पुस्तकात ते म्हणतात साक्षात्कारी पुरुषाचं हेच नेहमी कर्तव्य ठरलेलं असतं की ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या ज्या वेळेला परमेश्वराच्या भक्तीचा आदेश देऊन लोकांना परमार्थ प्रवृत्त करण्याची संधी त्याला मिळेल आणि अशा रीतीने परमानंदाचा मार्ग लोकांना दाखवण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला आणि त्या त्या ठिकाणी ते कार्य करून तो लोकांना परमानंदाचा मार्ग दाखवित असतो. साक्षात्कार झालेला पुरुष आपल्या भूताने संत संघ निर्माण करतो. आपोआप त्याच्या ठिकाणी संत संघ निर्माण होतात आणि त्या संत संघामध्ये जे बोलणं चालतं त्याच्यामध्ये जो आनंदाचा आविष्कार दृष्टीस पडतो तो पाहून मुमुक्षु आणि साधक त्या ठिकाणी येऊन आपल्या परमार्थाचा मार्ग आक्रमण करीत असतात. तेव्हा परमेश्वराच्या भक्तीचा आदेश पसरवण्याचं हे काम ते करतात आणि जगावर याच्यापेक्षा मोठा उपकार कोणत्याही पद्धतीने करता येणार नाही. तेव्हा संतांचं हे अतिशय मोठं कार्य आहे आणि याच्यामध्ये भूतदया याच्याशिवाय दुसरा कोणताही त्यांचा हेतू नसतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे ज्ञानेश्वराने आपल्या पसायदानामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वराच्या शेवटी पसायदान त्यांनी जे मागितलेलं आहे त्याच्यामध्ये विश्व सुखी व्हावं, विश्वाचं कल्याण व्हावं याशिवाय दुसरं त्यांनी काही मागितलं नाही. स्वतः करता काही मागितलं नाहीये. जगाचा दुष्टभाव जाऊ दे, जगात धर्म हा अधिक वाढू दे, पण हे सर्व म्हणताना त्यांनी महत्वाची ती गोष्ट मागितलेली आहे की जी एक गोष्ट मिळाली असताना हे सगळं होईल ती म्हणजे अशी की वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आई अनवरत भूतळी भेटो या भूता. सकळ सर्वदा मंगलाचा वर्षाव करणारे असे जे संत आहेत
अशांची मांदी आली, अशांचे समूहाच्या समूह या जगाला नेहमी भेटू दे. किंबहुना सर्व सुखी होमोनिया त्रिजगती भजले आज पुरुषी अखंडित. आणि अशा संतांच्या उदाहरणाने, उपदेशाने आणि स्फूर्तीने सबंध त्रैलोक्य हे भगवंताकडे लागावं, म्हणजे ते सर्व प्रकाराने सुखी होईल. म्हणजे जग सुखी व्हायला हा एकच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. या संबंधाने गुरुदेव नेहमी सांगत असत की हे तत्वज्ञान आपण का सांगतो, याचं महत्व काय आहे. अलीकडे सर्व ठिकाणी एक मानवता या गोष्टीचा घोष चाललेला आहे, परंतु ते असं म्हणतात की एक देव एक धर्म असं होईपर्यंत एक मानवता कधी होणार नाही. आणि एक देव आणि एक धर्म हे होण्यासाठी हा साक्षात्काराच्या तत्वज्ञानाचा विश्वधर्म त्यांनी जगाच्या पुढे मांडलेला आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.